विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी प्राध्यापक सुहास कुलकर्णी आपलं सध्या चाललेल्या ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण HSC व्होकेशनल म्हणजेच उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजीच्या इयत्ता 12वीच्या पेपर 2 चा या ठिकाणी अभ्यास करतोय. पेपर 2 म्हणजे ऑटोमोटिव्ह डीलरशिप. मित्रांनो, पेपर 2 मधील प्रकरण क्रमांक 2 चा आपण सध्या अभ्यास करतोय. हे प्रकरण क्रमांक 2 जे आहे ते नवीन वाहनांची किरकोळ व संस्थापक विक्री आणि पूर्व मालकीच्या वाहनांची विक्री. तर मित्रांनो, या प्रकरणामध्ये आजपर्यंत आपण वाहन खरेदीसाठी केल्या जाणाऱ्या चौकशा, त्यामध्ये मग टेलिफोन चौकशी असेल, त्यानंतर ईमेल चौकशी असेल किंवा प्रत्यक्ष व्यक्ती म्हणून केलेली चौकशी असेल, याचा आपण आतापर्यंत अभ्यास केला. यानंतर वाहनाची विक्री वाढण्यासाठी केले जाण्याचे प्रयत्न आहेत, या प्रयत्नांचा सुद्धा आपण त्या ठिकाणी आढावा घेतला. याच्यानंतरच्या भागामध्ये वाहनाची किंमत ही कशी केली जाते, त्यातले कुठले त्याचे पॅरामीटर्स आहेत याचाही आपण अभ्यास केला. त्यानंतर वाहन खरेदी केल्यानंतर वाहन नोंदणीसाठी कुठली कागदपत्र आवश्यक आहेत, तसेच वाहनाचा विमा उतरवण्यासाठी कुठले कागदपत्र आवश्यक आहेत याचा आपण अभ्यास केला. त्यानंतर शोरूम मध्ये येणाऱ्या ग्राहकाचे कशा प्रकारे स्वागत करावे, त्याच्या चौकशांना किंवा त्याच्या शंकांना कसं प्रकारे उत्तर द्यावं याच्याविषयी आपण थोडीशी माहिती बघितली. त्यानंतर ग्राहकाला वाहनाच्या टेक्निकल स्पेसिफिकेशन विषयी जे काही माहिती पाहिजे असेल त्याच्याविषयी सुद्धा आपण त्याला योग्य ती माहिती दिलेली आहे. आता सध्या आपण जो बघतोय हा व्हिडिओ क्रमांक 3. या व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये आपण वाहनाची ऑन रोड किंमत कशी मिळवावी याच्या संदर्भामध्ये आपण माहिती घेतोय. आता मागच्या भागामध्ये आपण बघितलं की वाहनाची शोरूम प्राइस आणखी ऑन रोड प्राइस याच्यामध्ये फरक आहे. शोरूम प्राइस जी असते, शोरूम प्राइस म्हणजे त्या ठिकाणी उत्पादकाची किंमत आणखीन त्याच्यावरचा टॅक्स ही मिळून त्या ठिकाणी शोरूम प्राइस होती. त्याच्या व्यतिरिक्त जे काही खर्च होतात ते खर्च मिळून जी किंमत येते तर आपण वाहनाची ऑन रोड किंमत असे म्हणतो. आता यामध्ये एक शोरूम प्राइसच्या वर ग्राहकाला आजीवन रोड टॅक्स, नोंदणी खर्च, विमा, हाताळणी खर्च या सगळ्याची बेरीज करून जी किंमत येते त्याला आपण ऑन रोड कॉस्ट म्हणजे वाहनाची ऑन रोड किंमत असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. थोडक्यात डीलर ज्या किमतीला वाहनाची चावी तुमच्या हातात देतो त्याच किमतीला आपण ऑन रोड प्राइस किंवा त्याला आपण दुसरं नाव दिले इनव्हॉइस प्राइस असं त्याला आपण नाव दिलेलं आहे. आता यातला पहिला जो प्रकार आहे किंवा पहिला जो खर्च आहे तो म्हणजे नोंदणी खर्च. ते काल आपण बघितलं याच्यामध्ये की प्रत्येक नवीन वाहनाची त्या ठिकाणी RTO ऑफिसला आपल्याला जाऊन नोंदणी करणं हे गरजेचं असतं. कारण तुमच्या वाहनाची नोंदणी ही तुमच्या वाहनाचं ओळख आहे. जर या वाहनाला जर ऍक्सिडेंट झाला, ते वाहन समजा चोरीला गेलं तर तुमचं वाहन कसं ओळखायचं, तर त्या वाहनाचा तुमचा जो नोंदणी रजिस्ट्रेशन जे आहे, रजिस्ट्रेशन ही तुमच्या वाहनाची ओळख आहे. आता भारतामधील सर्व वाहनांवर नोंदणी क्रमांक किंवा परवाना क्रमांक हा नंबर प्लेटच्या रूपाने त्याच्यावर लिहिला जातो. हा नंबर संबंधित जिल्ह्याच्या प्रादेशिक
परिवहन कार्यालयामार्फत आपल्याला दिला जातो. आता यासाठीची नोंदणी फी जी आहे ती आपण काल बघितलं की नोंदणी फी प्रत्येक राज्याची वेगळी आहे. रजिस्ट्रेशनचा जो खर्च आहे हा प्रत्येक राज्यानुसार तो ठरवला असतो, तेव्हा प्रत्येक राज्याचा तो वेगळा असतो. त्यानंतर आपण बघतो आजीवन रोड टॅक्स. याच्याविषयी आपण काल थोडीशी माहिती बघितली की जो रस्ते आपण वाहन चालवण्यासाठी वापरत असतो ते रस्ते तयार करण्यासाठी जो खर्च येतो किंवा त्या रस्त्याचे नवीन रस्ते तयार करणं, जुन्या रस्त्यांची त्या ठिकाणी दुरुस्ती करणं, हे सगळं ज्यासाठी जो खर्च होतो हा खर्च हा कराच्या रूपामध्ये आपल्याकडनं शासन हे घेत असतं. यालाच आपण आजीवन रोड टॅक्स असं म्हणतो. त्यानंतर येणारा जो भाग आहे तो जे वाहनाचा विमा. आता याच्याविषयी काल आपण थोडक्यात माहिती बघितलेली आहे. तर यालाच आपण व्हेकल ॲश्युरन्स असं म्हणतो. आता व्हेकल ॲश्युरन्सचे 2 प्रकार असतात. एक कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स किंवा आज त्याला आपण सर्वव्यापी विमा असं म्हणतो. आणि दुसरा जो आहे तो थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे तिसरी व्यक्तीच विमा. असे 2 प्रकारे पुढं आपण याच्याविषयी अगदी रीतसर माहिती घेणार आहोत. त्यानंतरचा जो भाग आहे तो डीलरचा वाहतूक खर्च. आता ऍक्च्युअली हा डीलरचा वाहतूक खर्च जो आहे ह्याच्याविषयी काल आपण माहिती घेतलेली की भारतामध्ये वाहन उत्पादक त्याचे जे वाहन आहे हे डीलरपर्यंत पोहोचवण्यासाठीचा जो त्याचा हाताळणी खर्च जो आहे हा खर्च आपल्या इतर भारतामध्ये हा वाहन उत्पादक हा लावत नाही, परंतु परदेशामध्ये हा लावला जातो. तर तो सुद्धा खर्च जो असतो तो खर्च हा तो जो डीलर आहे हा गाडीच्या मालकाकडूनच त्या ठिकाणी तो वसूल करत असतो. तर या सगळ्याची बेरीज म्हणजे एक शोरूम प्राइस अधिक नोंदणी खर्च अधिक आजीवन रोड टॅक्स अधिक वाहनाचा विमा अधिक डीलर्स वाहतूक खर्च याची येणारी जी बेरीज आहे ह्याची जी येणारी एकूण किंमत जी आहे ही एकूण किंमत म्हणजे ही वाहनाची ऑन रोड किंमत असते. आता ज्या वेळेला तुम्ही वाहन खरेदी करायला जाता त्यावेळेला तो जो डीलर जो आहे हा डीलर आपल्याला विमा तसेच वित्तीय सुविधा पुरवत असतो. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही वाहन खरेदी करता त्याच वेळेला वाहनाचा विमा काढण्यासाठी तुम्हाला विमा कंपन्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी किंवा त्यांची उमरी झिजवायची काही गरज पडत नाही. तर तो जो डीलर जो असतो त्याने एका स्वरूपाखाली एका छताखाली त्या ठिकाणी तुम्हाला वाहन विक्री विमा तसेच वित्तीय सुविधा यांची सोय करून दिली असते. आता वित्तीय सुविधासाठी आपल्याला बहुतांशी बँकांचा आपण आधार घेतो. तर हा जो डीलर जो असतो हा डीलर काय करतो त्याच्याच शोरूममध्येच या बँकांना तिथंच त्यांचा एक जो प्रतिनिधी असतो त्याला त्या ठिकाणी जागा दिलेली असते आणि आपल्याला त्यासाठी प्रत्येक बँकेमध्ये जायची आवश्यकता भासत नाही आहे. अशा प्रकारच्या सुविधा या डीलरकडून दिल्या जातात. आता या सुविधा कशा प्रकारे दिल्या जातात ते आपण बघूया. बरेच ग्राहक वाहन खरेदी करण्यासाठी कर्ज मिळवण्याचे महत्त्व जाणत नाहीत. वास्तविक कमी व्याजदराने योग्य वाहन कर्ज मिळवणे हा एक कार संबंधातील खर्च कमी करण्याचा चांगला मार्ग आहे. म्हणजे उदाहरणार्थ 4 लाख 5 लाख रुपये एकदम त्या ठिकाणी खर्च करण्यापेक्षा सध्या त्या ठिकाणी EMI म्हणजे तुम्हाला महिन्याला थोडीशी एक ठराविक रक्कम ही त्या ठिकाणी भरली तर ते वाहन तुम्ही स्वतःच्या मालकीचा घरी नेऊ शकता. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला स्वतःचे जास्त पैसे एकदम त्या ठिकाणी खर्च करावे लागत नाहीत. तर कमी खर्चामध्ये वाहन घरी नेण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. या ठिकाणी
आपण वाहन कर्ज कसे मिळवता येईल ते आपण पाहणार आहोत. तर त्याचा पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे बँका. बँका हे कर्ज मिळवण्याचे सगळ्यात मोठा स्रोत आहे. वेगवेगळ्या बँकांमधील स्पर्धा वाढत असल्या कारणाने बँका या आकर्षक व्याजदराने कर्ज पुरवठा करत असतात. आपण दरवेळेला बघतो की दर 3 महिन्याला 6 महिन्याला त्या ठिकाणी या बँका ज्या असतात या वाहन कर्जामध्ये त्या ठिकाणी थोडीफार व्याजदरामध्ये थोडीफार सूट देऊन त्यांना ग्राहकाला त्या ठिकाणी आकर्षित करायचं काम करत असतात. आणि या कॉम्पिटिशनमुळे आपल्याला एक बेनिफिशियल व्याजदर देऊन आपल्याला चांगलं कर्ज मिळवता येतं. परंतु बँकेचं एक प्रॉब्लेम असा आहे की बँकांची कर्ज देण्याची प्रक्रिया जी ती वेळखाऊ आहे. म्हणजे काय होतं की त्या ठिकाणी बँकांना कागदपत्र फार लागतात आणि त्या कागदपत्रांची सगळी पूर्तता झाल्याशिवाय तुम्हाला कर्ज मिळू शकत नाही. त्यामुळं बँकांकडनं कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला जरा जास्त वेळ हा द्यावा लागतो. आता बँकांशिवाय दुसरे काय स्रोत असतात ते बघूया. बँकांशिवाय डीलर व उत्पादक कंपन्या संबंधित विविध कर्ज पुरवठा करणाऱ्या कंपन्या यांच्याशी त्या ठिकाणी टायअप केलेलं असतं. त्यांची सेवा जलद असते. या कंपन्यांकडे वेगवेगळ्या कर्ज योजना उपलब्ध असतात. यातील जास्त प्रचलित असणारी योजना म्हणजे 0% फायनान्स. 0% व्याजदर. फायनान्स म्हणजे 0% व्याजदरानं त्या ठिकाणी तुम्हाला फायनान्स केला जातो. आकर्षक व्याजदराने कर्ज पुरवठा करणे हे त्यांचं उद्दिष्ट असतं. 0% फायनान्समध्ये डीलर व कर्ज पुरवठा कंपनी व्याजाचे नुकसान सहन करून त्या ठिकाणी तुम्हाला कर्ज उपलब्ध करून देतात. परंतु यामध्ये डीलरकडनं मिळणारी जी काही वाहनावर असणारी सूट जी असते ही तुम्हाला त्या ठिकाणी मिळत नाही. आणि याच्यात दुसरा याचा तोटा असा आहे की बँकांची जो कर्ज फेडीचा जो पिरियड असतो हा पिरियड हा 5 वर्ष 7 वर्ष इतका असतो. परंतु या ज्या कंपन्या ज्या आहेत यांचे परतफेडीचा जो वेळ जो असतो त्या मात्र कमी असतो. त्यामुळे तुम्हाला हप्ता हा जास्त बसण्याची शक्यता असते. आता ह्याच्या पुढच्या भागामध्ये ज्या वेळेला तुम्ही वाहन घेण्यासाठी बँकांकडे कर्जाचा अर्ज करता तर याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस अर्ज करता त्यावेळेला कुठल्या कुठल्या कागदपत्रांची तुम्हाला पूर्तता करावी लागते हे आपण या ठिकाणी बघूया. त्यातला पहिला जो भाग आहे तो म्हणजे पगारदार व्यक्तींसाठी. जी व्यक्ती नोकरी करते ज्याला महिन्याला एक ठराविक रक्कम पगार म्हणून मिळते अशा व्यक्तींसाठी कुठली कुठली कागदपत्र आहेत ते आपण पहिल्यांदा बघूया. त्यातला पहिला जो आहे तो म्हणजे पासपोर्ट साईज फोटो, त्यानंतर ओळखीचा व पत्त्याचा पुरावा. आता म्हणजे ओळखीचा व पत्त्याचा पुरावा म्हणजे त्यामध्ये तुमचं पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल किंवा तुमचं इलेक्शनचं कार्ड असेल, रेशन कार्ड आहे किंवा तुमच्या घरचं लाईट बिल असेल, टेलिफोन बिल असेल, असा कुठलाही पुरावा या ठिकाणी ओळखीचा व पत्त्याचा पुरावा म्हणून त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. त्यानंतर बँक स्टेटमेंट. या बँक स्टेटमेंटमध्ये साधारणतः गेल्या 6 महिन्यामध्ये तुमचे पगार जे आहेत हे रेग्युलर झालेले आहेत हे दर्शवणारं स्टेटमेंट. म्हणजे सरकारी नोकऱ्यांपेक्षा खाजगी कंपन्यांमध्ये किंवा याच्यामध्ये दर महिन्याला पगार होतात असं नाही, तर काही वेळेला काही प्रॉब्लेममुळे हे पगार पुढे मागे होण्याची शक्यता असते. तर अशा वेळेला तो बँकेचा EMI हा थकण्याची शक्यता असते. तर या ठिकाणी तुमचे गेल्या 6 महिन्यामध्ये पगार हे नियमित झालेले आहेत हे दर्शवणारं स्टेटमेंट हा तिसरा आहे. चौथं मागील 3 महिन्याचे पगारपत्रक.
मागील 3 महिन्यामध्ये तुमचा पगार हा नियमित आहे, म्हणजे मागील 3 महिन्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी कामावर रेग्युलर हजर आहात हे दर्शवण्यासाठी त्या ठिकाणी मागील 3 महिन्याचं पगारपत्र त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. मागील 2 वर्षाचा 16 नंबरचा फॉर्म. आता जे पगारदार व्यक्ती जे असते, या पगारदार व्यक्तीचं वार्षिक उत्पन्नाचा जो दाखला आहे हा 16 नंबर फॉर्म मध्ये त्या ठिकाणी असतो. त्याच्याद्वारे त्याचं वार्षिक उत्पन्न हे त्या ठिकाणी तुम्हाला दिसत असतं, म्हणजे त्या ठिकाणी त्याला मिळणारा एकंदर पगार, त्यातनं होणारं डिडक्शन, म्हणजे याच्यामध्ये आपलं कर्ज फेडण्यासाठी समोरील व्यक्ती सक्षम आहे का हे पाहण्याचं काम या फॉर्म नंबर 16 द्वारे केलं जातं. नियुक्तीपत्र किंवा कार्यमुक्त पत्र. आता तुम्ही नोकरीवर असाल तर तुमचं नियुक्त पत्र, म्हणजे त्या ठिकाणी त्या कंपनीमध्ये तुम्ही काम करता आहात, त्या कंपनीनं तुम्हाला नोकरीवर ठेवण्यासाठी जे पत्र दिलं असतं त्याला आपण नियुक्तीपत्र असं म्हणतो. किंवा तुम्ही रिटायर्ड असाल तर रिटायर झालेल्या माणसाचं त्या ठिकाणी कार्यमुक्त पत्र हे त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. आता यानंतर काय केलं जातं की तुमचा 5 वर्षाचा किंवा 7 वर्षाचा हा जो पिरियड गृहीत धरून तुमच्या पुढच्या 3 वर्षाचे किंवा 5 वर्षाचे चेक, ज्याला आपण पोस्ट डेटेड चेक असं म्हणतो, हे तुमच्याकडनं घेतले जातात. आता काही बँका काय करतात की तुमच्या पगारामधून त्या ठिकाणी त्याला राष्ट्रीयकृत बँकामध्ये तुम्ही जर कर्ज घेतलं असेल तर तुमचं पगार खातं त्याच बँकेत असेल तर पगार झाल्या एक ठराविक अमाऊंट तुमच्या डायरेक्ट खात्यातनं ही वरती करण्याची सोय केली असते, तर आपण स्टँडिंग इन्स्ट्रक्शन असं म्हणतो, त्याद्वारे सुद्धा तो सोय केला जातो. जर पगार तुमच्या वेगळ्या बँकेचं असेल आणि तुम्ही कर्ज जर दुसऱ्या बँकेत जर काढलं असेल तर मात्र त्या ठिकाणी हे तुम्हाला पोस्ट डेटेड चेक हे द्यावे लागतात. त्यानंतर सहीचा पुरावा. सहीचा पुरावा यासाठी बहुतांशी काही वेळेला तुमच्याकडनं ब्लँक चेक सुद्धा घेतले जातात, की जी सही तुम्ही करता बँकेमध्ये करता किंवा ही ते कुठेही फसवाफसवी होऊ नये या कारणासाठी हे घेतलं जातं. यानंतर व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी, पगारदार व्यक्तीनंतर दुसरा जो भाग आहे तो म्हणजे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी. व्यवसाय करणारे व्यक्ती म्हणजे काय की त्याचा स्वतःचा स्वयंरोजगार आहे, स्वतःचं दुकान आहे, कारखाना आहे, स्वतःच वर्कशॉप आहे, अशी लोक असतात, किंवा एखादा सिव्हिल इंजिनियर असेल, अशा व्यक्तींसाठी कुठली कागदपत्र लागतात ते बघूया. त्याच्यामध्ये सुद्धा फोटो, मागाशी सांगितल्याप्रमाणे पासपोर्ट साईज फोटो, त्यानंतर ओळखीचा व पत्त्याचा पुरावा, मागाशी सांगितलं त्याप्रमाणे ओळखीचा पुरावा म्हणजे तुमचं काय असेल, पॅन कार्ड असेल, लायसन असेल, गाडी चालवायचं लायसन असेल किंवा आधार कार्ड असेल, हे तुमचा आयडेंटिटी प्रूफ त्याला आपण म्हणतो. आणि पत्त्याच्या पुराव्यासाठी त्यामध्ये आधार कार्ड असेल किंवा रेशन कार्ड असेल किंवा तुमच्या घराचं लाईट कार्ड असेल, हा तुमचा पत्त्याचा पुरावा होतो. आता व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीचा त्याला दर महिन्याची जी काय म्हणतात त्याला आमदानी असते ही ठराविक असते असं नाही. म्हणून हा कर्ज फेडण्यासाठी सक्षम आहे का हे पाहण्यासाठी काय केलं होतं तर गेल्या मागील 6 महिन्याचं बँकेचं स्टेटमेंट त्या ठिकाणी घेतलं जातं. म्हणजे त्याची जी काही बँकेत जमा होणारी रक्कम आहे त्यातनं त्याच्यावर होणारे खर्च एवढे जाऊन तुमचं बँकेचं कर्ज फेडण्या इतपत त्याची ऐपत आहे का हे या ठिकाणी बँक स्टेटमेंटद्वारे बघितलं जातं. मागील 2 वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न्स. आता इथं आपण काय बघितलंय तर 16 नंबरचे फॉर्म बघितलेत नोकरदार माणसाचे, कारण त्याचा दर महिन्याचा पगार हा ठराविक आहे, परंतु व्यवसाय करणाऱ्या माणसाचा इन्कम हा त्या ठिकाणी ठराविक असतोच नाही. एखाद्या महिन्यामध्ये त्याचा इन्कम जास्त असेल, एखाद्या महिन्यामध्ये कमी असेल, तर त्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये त्याचं वर्षाचं एकंदर होणारा त्याची कमाई, त्यातून त्याचे केले जाणारे खर्च हे जाऊन तो इन्कम टॅक्स भरत जर असेल तर इन्कम टॅक्स भरणारा माणूस जो असतो हा आर्थिकदृष्ट्या त्या ठिकाणी सक्षम असाच मानला जातो, म्हणून त्याचे मागील 2 वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न्स हे घेतले जातात. त्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र. नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे काय, तो जो व्यवसाय करतो तो कुठल्या प्रकारचा व्यवसाय करतो
तर शासकीय दरवाढीची कुठल्या प्रकारची म्हणजे एखादा दुकानदार असेल तर ते शॉप ॲक्टचं लायसन असेल, तो समजा सिव्हिल इंजिनियर असेल तर त्या संदर्भात त्याचं जे काही लायसन असेल ते अशा प्रकारची जी काही लायसन्स असेल ही प्रमाणपत्र ही त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. त्यानंतरचे पोस्ट डेटेड चेक मागे सांगितल्याप्रमाणे आणि सध्या काय केलेलं आहे की शासनानं त्या ठिकाणी कायदा असं केलेला आहे की तुमचा चेक जर बाउन्स झाला तर तुम्हाला त्याची 6 महिन्याची किंवा वर्षाची त्या ठिकाणी तुम्हाला तुरुंगवास सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतो अशी कायद्यात तरतूद केलेली आहे. त्यामुळे हे पोस्ट डेटेड चेक जे तुम्ही दिलेले असतात ते बाउन्स होणार नाहीत याची खबरदारी मात्र तुम्ही घ्यायची असते, म्हणून हे तुमच्याकडनं घेतले जातात. नंतर सहीचा पुरावा मागाशी आपण जो दिला त्याप्रमाणे तुम्ही जी सही करताय ती योग्य प्रकारची करताय किंवा नाही हे त्या ठिकाणी त्याचा पुरावा असतो. आता ज्या वेळेला एखादी कंपनी कामगारांसाठी त्यांच्या कामगारांसाठी समजा काही गाडी घेत असेल किंवा कंपनीसाठी काही जर गाड्या घेत असेल, एखादी संस्था असेल त्या संस्थेसाठी म्हणा किंवा त्या कामगारांसाठी जर काही एकदम घाऊक अशा प्रकारच्या ठिकाणी वाहनं जर घेत असेल तर त्यांना त्याच्यासाठी कुठली कागदपत्र लागतात, तर त्यांच्यासाठी जी कागदपत्र लागतात ती कुठली कुठली ते आपण बघूया. त्यातलं पहिलं म्हणजे भागीदारी करारपत्र किंवा अधिकारपत्र. आता भागीदारी करारपत्र म्हणजे काय, तर कंपनीचा एम्प्लॉई जो असेल त्या कंपनीचा एम्प्लॉई आणि ती कंपनी यांच्यामध्ये जे काय अंडरस्टँडिंग जे झालेलं असतं, कंपनीनं या माणसाला गाडी घेऊन द्यायची, दर महिन्याला त्याच्या पगारात थोडे थोडे पैसे कट करून घ्यायचे, असे त्यांचं जो काही करार झाला असेल तर तो करारपत्र हा भागीदारी करारपत्र ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर MOA किंवा AOA. MOA म्हणजे या ठिकाणी मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग ज्याला आपण म्हणतो. ते कंपनी आणखीन तो जो एम्प्लॉय असेल यांच्यामध्ये जो करार जो मागाशी आपण बघितला त्याची प्रत ही MOA द्वारे त्या ठिकाणी दिली जाते. त्यानंतर बोर्ड रिझोल्युशन याचा अर्थ असा की हे अशा प्रकारचा करार करण्याचा किंवा त्या ठिकाणी त्या कोण जो कंपनीचा एम्प्लॉय असेल किंवा जे कंपनी असेल हे वाहन खरेदीसाठी त्या ठिकाणी त्या संस्थेमध्ये जो काय ठराव झाला असेल त्या ठरावाची प्रत, तर आपण बोर्ड रिझोल्युशन असं म्हणतो, ती प्रत या ठिकाणी जोडणं गरजेचं आहे. त्यानंतर मागील 6 महिन्याचे बँकेचे स्टेटमेंट. घाऊक प्रकारामध्ये ह्याच्यामध्ये कंपनीचं गाड्या घेत असेल तर त्यावेळेला त्याचं कर्ज फेडण्याची जबाबदारी ही त्या कंपनीची आहे, परंतु ती कंपनी किंवा ती जी आस्थापना जी आहे ती हे कर्ज फेडण्यासाठी सक्षम आहे हे दर्शवण्यासाठी तिचं मागील 6 महिन्याचं बँकेचं स्टेटमेंट. त्यांचं मागाशी आपण बघितल्याप्रमाणे 2 वर्षाचं इन्कम टॅक्स रिटर्न्स. तर एखादी कंपनी 20%, 30% या जर दरानं इन्कम टॅक्स जर भरत असेल तर ती फायनान्शियली सुदृढ आहे किंवा अतिशय स्ट्रॉंग आहे असं आपण गृहीत धरतो आणि ती कंपनी ही कर्ज आपलं कर्ज सहजपणे फेडू शकेल अशी बँकेला खात्री होते. त्यानंतर पोस्ट डेटेड चेक, सहीचा पुरावा हे मगाशी आपण बघितलं त्याप्रमाणेच आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे उत्पन्नाचा पुरावा नसलेल्यांसाठी. आता जी लोक मजुरी करतात, मोलमजुरी करतात किंवा कोण प्लंबर असेल, कोण वेल्डर असेल, कोण समजा केस कापण्याचं काम करत असेल, अशी जी लोक असेल किंवा टेलर असेल एखादा, यांचं उत्पन्नाचा पुरावा काहीच नसतं, कारण त्यांची जी मोलमजुरी असते किंवा ह्याची ते डेली वेजेसवर ही लोक काम करणारी असतात, रोजच्या रोज त्या ठिकाणी काम करायचे आणि संध्याकाळी पगार घ्यायचा. तर या लोकांचा उत्पन्नाचा पुरावा कुठल्याही प्रकारचा नसतो. परंतु अशा लोकांना सुद्धा जर गाडी एखादं वाहन घ्यायचं असेल तर त्याला लागणारी जी कागदपत्र आहेत तर त्याच्यामध्ये टॅक्स भरलेलं चलन, मगाशी आपण ज्या सगळ्या गोष्टी बघितल्या आहेत, विद्युत बिल, पाण्याचे बिल, विक्री करारपत्र, या गोष्टींची त्यांना पूर्तता करायची असते. त्यांचा ओळखीचा व पत्त्याचा पुरावा, मगाशी सांगितल्याप्रमाणे बँकेचं 6 महिने स्टेटमेंट, त्यानंतर 5 फोटो. कारण ह्या लोकांचं कसं असतं की
एक ठिकाणी ठाव ठिकाण नसतो, म्हणून त्याची 5 फोटो, पोस्ट डेटेड चेक, नंतर सहीचा पुरावा, हे मगाशी आपण जे बघितले तशाच प्रकारचे हे सगळे भाग आहेत. आणि अशा प्रकारे कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच ती लोक त्या लोकांना वाहन घेण्यासाठी बँका किंवा ज्या अर्थ वाहिन्या ज्या आहेत किंवा वित्तीय पुरवठा करणाऱ्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या त्या ठिकाणी कर्ज उपलब्ध करून देतात. त्याच्यानंतर जो भाग आहे तो म्हणजे कार विमा. मित्रांनो, आपल्याला माहित होतं की सध्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ खूप वाढलेली आहे. आता रस्ते लहान झालेले आहेत, वाहनांची संख्या वाढलेली आहे. अशा याच्यामध्ये आपण रोज कुठे ना कुठे ॲक्सिडेंट होतो. त्यामध्ये काही वाहनाचं नुकसान झालं असतं, काही माणसाचं नुकसान झालं असतं. जे आर्थिक नुकसान तर होतच, पण त्या ठिकाणी माणसाचा जीव सुद्धा जाण्याची शक्यता असते. तर किंवा काही अचानक काही संकट येतात. काही वेळेला तुमचं वाहन चोरीला गेलं असतं, काही वेळेला तुमचं वाहन रस्त्याने जाताना वादळामध्ये किंवा समजा झाड पडलं असेल, तर अशा प्रकारे सुद्धा काही संकट येऊन तुमच्या वाहनांचं त्या ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता असते. तर या नुकसान भरपाई याची मिळावी म्हणून आपण वाहनाचा विमा करणं हे आवश्यक आहे, कायद्यानं बंधनकारक आहे. वाहन विमा झाल्याशिवाय त्या ठिकाणी ते रस्त्यावर येऊ शकत नाही, अशी कायद्याची त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे. तर सुरुवातीक तुम्ही वाहन खरेदी करताना त्या ठिकाणी कंपनीमार्फत आपण वाहनाचा विमा उतरवतो, पण नंतर दरवर्षी मात्र त्याचं रिन्युएशन करणं हे गरजेचं असतं. आता वाहन विमा का करायचा ते आपण पहिल्यांदा बघूया. अचानक झालेल्या धोक्यांमुळे तुमच्या वाहनाचे संरक्षण करण्यासाठी वाहनाचा विमा काढला जातो. विमा मुख्यतः अटळ घटनांमुळे होणारे वाहनाचे नुकसान भरून काढण्यासाठी, यामध्ये वाहनाची चोरी, अपघात, आर्थिक नुकसान व मागोमाग येणारी जी देणी असतात. तर तुम्ही समजा बँकेचं कर्ज काढलं असेल किंवा ज्या माणसाला तुम्ही जाऊन धडकला असाल तर त्याची आर्थिक नुकसान किंवा होणारी नुकसान भरपाई आपल्याला करून देणं गरजेचं असतं. यासाठी वाहनाचा आपण मगाशी बघितलं त्याप्रमाणे 2 प्रकारचे आपण विमा काढला जातो. एक म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स, दुसरा थर्ड पार्टी इन्शुरन्स. यापैकी कुठला तरी एक विमा त्या ठिकाणी आपला असणं गरजेचं आहे. वाहनाच्या विम्याचा हप्ता ही कारची किंमत, नुकसान भरपाई मिळण्याचा प्रकार, वाहनाचे वर्गीकरण इत्यादी गोष्टींवर अवलंबून असतो. कार विम्यामुळे वाहन शांतपणे चालवण्याचा विश्वास निर्माण होतो. यात आपण गाडीचं विमा आहे म्हटल्यानंतर आपण थोडंसं निवांत राहतो, फार टेन्शन आपण घेत नाही. विमा हा आपत्कालीन परिस्थितीमध्ये विमाधारकांसाठी एक वरदान प्रमाणे काम करतो. आता बाजारामध्ये वेगवेगळ्या विमा कंपन्या आहेत, त्यामुळे योग्य विमा पॉलिसी व विमेकरी निवड करणे कठीण आहे. योग्य प्रकारची विमा पॉलिसी निश्चित करणे, त्यासाठी आवश्यक गरजांची पूर्तता करणे व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर विमा उतरवणे हे फार वेळखाऊ काम आहे. बऱ्याच वेळा विमा उतरवणे हे किचकट वाटते, परंतु नंतर त्या ठिकाणी तुमचं होणारं नुकसान हे टाळलं जातं. आता भारतामध्ये विमा कंपन्या कोणकोणत्या आहेत ते आपण थोडं बघूया. त्याच्यामध्ये ICICI लॅम्बोर्ट जनरल इन्शुरन्स कंपनी, टाटा AIG जनरल इन्शुरन्स कंपनी, त्यानंतर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी, HDFC आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी, या वाहन विमा उतरवणाऱ्या कंपन्या आहेत. आता विम्याचे प्रकार कुठले कुठले आहेत तर खाजगी विमा, खाजगी कार विमा, खाजगी दुचाकी विमा, त्यानंतर व्यावसायिक वाहन विमा, असे विम्याचे प्रकार आहेत. मित्रांनो, याच्यानंतरचा पुढचा जो भाग आहे तो म्हणजे जुनी वाहने खरेदी करण्यासाठी त्याची अचूक किंमत काढणे. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण एखादं जुनं वाहन खरेदी करत असतो त्यावेळेला
जुनं वाहन खरेदी करत असताना त्याची किंमत कशा प्रकारे काढायची ते आपण बघूया. तर ही जुन्या वाहनाची किंमत काढण्यासाठी पहिल्यांदा महत्वाची आहे ती वाहनाची स्थिती. यामध्ये वाहनाचे आतील भाग, बाहेरील भाग, त्यानंतर वाहनावर पडणारे डेंट, त्यानंतर वाहनाचा रंग, त्यानंतर बॉडी कुठे गंजली आहे का, याच्यावर सुद्धा वाहनाची किंमत अवलंबून असते. त्यानंतर ड्राईव्ह क्षमतेची स्थिती. म्हणजे त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये वाहन चालून इंजिन मधून काय आवाज होते का, सस्पेन्शनचा काय आवाज होते का, त्यानंतर वाहनाची खालची बाजू जी असते ती सडलेली आहे का किंवा खराब झालेली आहे का, वाहन वळताना व्यवस्थित वळतोय का, त्यानंतर पिकअप कसा आहे, तसंच इतर भाग म्हणजे पॉवर विंडो, सेंट्रल लॉकिंग सिस्टीम, स्टेअरिंग, लाईट, इंडिकेटर हे चांगल्या प्रकारे काम करतात ते बघणे. त्यानंतर वाहनाचा सेवा इतिहास. सेवा इतिहास म्हणजे काय, वाहन वेळेवर सर्व्हिसिंग केलेलं आहे का नाही, तसंच ते केलंय तर ते अधिकृत वर्कशॉपमध्ये केलंय का, हे त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे वाहनाचा अपघात इतिहास. म्हणजे याच्या आधी वाहनाचा किती वेळा ऍक्सिडेंट झालेला आहे हे तपासणं. त्यामध्ये इन्शुरन्स क्लेम, नो क्लेम बोनस, वाहनाचा अपघात इतिहास, डोअर पॅनेल, बॉडी इत्यादी तपासणी त्यातून करणं गरजेचं आहे. त्यानंतरचा जो महत्त्वाचा भाग तो म्हणजे आपला अगदी आवडतीचा भाग म्हणजे मायलेज. याच्यामध्ये वाहन एक तर किती किलोमीटर चालवलेले आहे. जर ती वाहन दर महिन्याला 200 किलोमीटरपेक्षा कमी चालले असेल तर ते खाजगी वाहन आहे असं आपण गृहीत धरूया. नाहीतर ते कमर्शियल बेसवर चालवले असेल तर ती इंजिनच्या जास्त झीज होते झालेली असते आपण गृहीत धरूया. वाहनाचे मॉडेलचं उत्पादन चालू आहे का, ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. कारण आजकाल काय होतं, कंपन्या या नवीन नवीन मॉडेल बाजारामध्ये आणतात आणि त्यामुळे काय होतं, काही जुने मॉडेल्स असे असतात की त्यांचे स्पेअर पार्ट हे परत मिळत नाहीत बाजारात. म्हणून त्या ठिकाणी ते उत्पादन चालू आहे का नाही हे त्या ठिकाणी आपण पाहणं गरजेचं असतं. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे नोंदणी तपशील. नोंदणी तपशील म्हणजे काय, तर तुम्ही जे वाहन विकत घेताय, सेकंड हँड मॉडेल ज्या गाड्या विकत घेत असतात त्यावेळेस या वाहनाला आतापर्यंत मालक किती झालेत, हा विकणारा पहिलाच आहे का आपण दुसरा का तिसरा त्या ठिकाणी मालक आहे हे त्या ठिकाणी समजणं गरजेचं असतं. यासाठी आरसी बुकची, खरेदीदाराची आयडी प्रूफची खात्री जमा करून घेणे, तसेच वाहन बँक तारण आहे का हे तपासणे, विमा, चासीस नंबर, इंजिन नंबर हे आरसी बुक प्रमाणे आहेत का याची खात्री करून घेणे, इंजिनच्या सर्व भागांची तपासणी झाल्यानंतर त्या वाहना संबंधात इतर माहिती घेतली जाते. उदाहरणार्थ मेक, मॉडेल, सब मॉडेल, इंधनाचा प्रकार, वाहन किती किलोमीटर चालले आहे, वाहन नोंदणीचं शहर, सोबत उत्पादन केलेला महिना, त्याचं वर्ष, त्याची ओनरशिप, सिंगल आहे का डबल आहे, वरील सगळी माहिती गोळा केल्यानंतर ऑनलाईन उपलब्ध असलेल्या कार व्हॅल्युएशन कॅल्क्युलेटरच्या साह्याने ही सगळी माहिती त्यामध्ये भरली जाते. भारतात इंडियन ब्लू बुक नावाची एक ऑनलाईन कार व्हॅल्युएशन कंपनी आहे. यामध्ये वाहनासंबंधी माहिती भरल्यास संगणकीय पद्धतीने आपल्याला ऑटोमॅटिकली वाहनाची किंमत किती होईल हे आपल्याला समजते. या पद्धतीने वाहन उत्पादक ऑनलाईन संगणकीय पद्धतीने जुन्या वाहनांची किंमत काढतात. ऑनलाईनवर ब्लू बुक सारख्या कार व्हॅल्युएशन करणारे बरेच उद्योग व्यवसाय आहेत. त्याच्यामध्ये कारवाले.com, त्यानंतर कारडेको.com, तसंच कार ट्रेड,
त्यानंतर झिंगविल.com, त्यानंतर car&bike.com, अशा अनेक कंपन्या त्या ठिकाणी आहेत. वाहन उत्पादक जुन्या कारचे अंतिम मूल्यांकन करताना संगणकीय पद्धतीने आलेल्या कारच्या किमतीबरोबर इंजिनियरने काढून आणलेल्या वाहनाच्या तपासणी नमुन्याची प्रथम तपासणी करून वाहनाची स्थिती कशी आहे हे विचारात घेऊन मगच वाहनाची अंतिम किंमत ठरवतात. याच्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे जुनी वाहने खरेदी करण्यासाठी त्याची अचूक किंमत काढणे. जुने वाहन खरेदी करण्यासाठी त्याची अचूक किंमत काढण्याची जी पद्धत आहे ही उत्पादक हे ज्या पद्धतीने जुन्या वाहनांची किंमत काढतात या पद्धतीप्रमाणेच असते. उत्पादक जुन्या वाहनांची किंमत कशी करतात हे आपण वर बघितलेले आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण प्रकरण क्रमांक 2 हे संपलेलं आहे. आता या प्रकरणावर काही प्रश्न विचारले आहेत ते लिहून घ्या व याची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायची आहेत. प्रश्न पहिला, विक्री चौकशीसाठी खालील बाबतीत डीलरशिपची मानक पद्धत सांगा. 1. टेलिफोन चौकशी. 2. ईमेल चौकशी. 3. डीलरशिपमध्ये आलेला ग्राहक. प्रश्न दुसरा, डीलर व उत्पादक कंपन्यांकडून विक्री वृद्धी करण्यासाठी कोणकोणत्या पद्धतीचा अवलंब केला जातो. पुढचा प्रश्न, वाहनाच्या किमतीत कोणकोणत्या मूलभूत घटकांचा समावेश होतो त्याबद्दलची माहिती लिहा. पुढचा प्रश्न, वाहनाची किंमत काढण्याची पद्धत कोणती. पुढचा प्रश्न, टिप लिहा. एक्स शोरूम प्राइस, ऑन रोड प्राइस. त्यानंतर पुढचा प्रश्न, वाहनांचा विमा म्हणजे काय. पुढचा प्रश्न असा आहे की वाहन नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी करा. त्याचा पुढचा प्रश्न, वाहनाचा विमा उतरवण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते ते सांगा. आणि शेवटचा प्रश्न, जुने वाहन खरेदी करण्यापूर्वी त्याची अचूक किंमत काढण्याची पद्धत कोणती. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या पेपर 2 मधल्या प्रकरण क्रमांक 2 हे आज या ठिकाणी संपलेलं आहे. ही माहिती तुम्हाला सगळ्यांना समजली असेल समजतो आणि थांबतो. धन्यवाद.